नेमकं याला कसं उत्तर देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे सुद्धा आपल्यासोबत आहे। मी सर्वप्रथम खणकरांकडे जातोय। खणकरजी, आज वरळीमध्ये हा मेळावा पार पडतोय, कसं बघायचं या मेळाव्याकडे? थेट ठाकरेंना आव्हान दिलं जातंय का भाजपकडून? मी सर्वात पहिले एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, हा भारतीय जनता पार्टीचा विजय संकल्प मेळावा, आवाज मुंबईकरांचा, विजय संकल्पाचा। त्यामुळे इतर ही हेडलाईन तुम्ही पहिली बदला की आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात, आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात, ही पहिली हेडलाईन तुम्ही बदला। वरळी डोम मध्ये हा आमचा कार्यक्रम होतोय। हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा। या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आमचे नेते आणि ज्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने विकासाच्या गतीवर नेलंय असे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस या कार्यकर्त्यांना संकल्प देणार आहेत। तिथून आमच्या संकल्पाची सुरुवात होणार आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये वाटचाल आणि मुंबई शहराला आज देवेंद्र फडणवीसजी आमचे माननीय मुख्यमंत्री हे संबोधन करणार आहेत। ती आमची तयारी आणि तुम्ही बघाल कार्यकर्ते अतिशय जोरात तयारीत आहेत आणि जोरदार आजचा विजय संकल्प मेळावा होणार। पण तुम्ही जसं म्हणता की आदित्य ठाकरेंचा उल्लेख आम्ही काढून टाकू किंवा हेडलाईन मधून आदित्य ठाकरेंचा उल्लेख काढू, पण वरळीचे आमदार तर आदित्य ठाकरेच आहेत की, कुठेतरी राजकीय रंग याला देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोच आहे खणकरजी। बघा असं आहे की अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात, कधी षण्मुखानंदमध्ये होत असतो, कधी आणखीन कुठल्या सभागृहात असतो। या वेळेला आम्ही वरळी डोम मध्ये कार्यक्रम करतो। त्यामुळे ठाकरेंना आव्हान देतायत आणि वगैरे हे ठीक आहे, कारण मुख्यत्वे लढाई कोणाशी होत असते हे सर्वजण पाहत असतात। पण मुळात कुणाला तरी पराभूत करायचंय, कुणाला तरी घरी बसवायचंय, तर जे घरी बसणार आहेत ते त्यांच्या कर्तृत्वामुळे बसणार आहेत। गेली 20, 25, 30 वर्ष या मुंबईच्या बाबतीत जे घडलंय ते सामान्य मुंबईकर, सामान्य मराठी माणूस, या मुंबईमध्ये राहणारा मध्यमवर्गीय उच्चभ्रू झोपडपट्टीत राहणारा आमचा सामान्य माणूस हे उघड्या डोळ्यानं। बरं, आता हाच मुद्दा घेऊन मी आनंद दुबेंकडे जातोय, ठाकरे गटाचे प्रवक्ते। मला सांगा आनंदजी, आता नेमकं आता निवडणुका येत आहेत, भाजप एवढी फिल्डिंग लावतंय ठाकरे गटाला एकदम पराभूत करण्यासाठी, काय वाटतंय, कसं बघता तुम्ही या फिल्डिंगकडे? कारण आता जर फिल्डिंग जर टाईट असेल, तुम्ही हसताय, जर फिल्डिंग जर एवढी टाईट असेल तर मग आता कसा शह देणार आहे ठाकरे गट भाजपला? प्रसाद जी नमस्ते, जय महाराष्ट्र। असं आहे, किती फिल्डिंग लावले ना तर आम्हाला कसा शॉट मारायचे आम्हाला माहित आहे, कसा चौका छक्का लावायचे आम्हाला माहित आहे। बघा असं आहे, कोणत्या पक्षामध्ये जेव्हा नवीन अध्यक्ष येतात ना त्यांना संमेलन करायचे असतात, त्यांचे सत्कार असतात, त्या निमित्ताने हे ह्याना करू द्या, काही हरकत नाही। पण जेव्हा निवडणूक येणार त्या निवडणूकचे मुद्दे वेगळे असतात। अगं आपण बघा, केंद्रामध्ये यांची सरकार, राज्यामध्ये यांची सरकार डबल इंजिनची झाली आहे आणि डबल इंजिनची सरकार पाहून मुंबईकर किती त्रासामध्ये आहे हे आपण सगळ्यांना माहित आहे। रस्त्यांची, खड्ड्यांची आणि रेल्वेची, वाहतूकची, म्हणजे सगळ्यांची अशी दुर्दशा आहे की लोकांना, म्हणजे लोक वाट पाहत आहे की कधी निवडणूक होणार, कधी महानगरपालिकाची निवडणूक येणार आणि आम्हाला ह्याना भाजपचे लोकांना एक म्हणजे असा संदेश द्यायचा आहे की भाई तुम्ही केंद्रामध्ये आले, अच्छे दिनचे निमित्ताने तुम्ही वादा केला होता आणि तुम्ही राज्यामध्ये पूर्ण बहुमतची सरकार आली आणि जर तुम्ही महानगरपालिकामध्ये आले तर डोकेदुखीच्या वातावरण तुम्ही निर्माण करणार आहात। त्यामुळे आम्हाला असं वाटत आहे की हे निवडणूक करणारच नाही। आज 3-4 वर्ष झाले, कुठे निवडणूक आहे बघा ना। निवडणूक आज होणार, उद्या होणार, परवा होणार, आदरणीय कोर्टाने इंटरफेअर केला, पण त्या मध्ये होत नाही। काय बोलायचं, काय सांगायचं आम्हाला माहित नाही। पण ठीक आहे, भाजपची एक नवीन अध्यक्ष आले आहे भाजपमध्ये, त्यांचा सत्कार आहे, सोहळा आहे, करा ना तुम्ही सोहळा सत्कार, हे तुमच्या व्यक्तिगत आहे, त्या मुंबईकरांच्या काही घेणं देणं नाही। मुंबईकर त्या दिवशी आले होते ज्या दिवशी दोघंही ठाकरे बंधू त्याच सेम डोम मध्ये, वरलीमध्ये आले होते, तुम्हाला माहित आहे। ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचा जो मुद्दा तुम्ही आता उपस्थित करताय, मी हाच मुद्दा घेऊन आता खणकरांकडे जातोय। अतिशय थोडक्यात प्रतिक्रिया द्या खणकरजी, ठाकरे बंधूंच्या एकत्रित करण्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुद्धा आता भाजप आणखीन फिल्डिंग टाईट करतंय का? बघा कसा योगायोग असतो, तुम्ही मला थोडक्यात सांगायला सांगितलं, पण दुबेजी गाडीत बसलेले आहेत आणि ते सारखं लेफ्ट लेफ्ट म्हणतायत।
हीच आता शिवसेनेची अवस्था झालेली आहे, उद्धव ठाकरे गटाची. कारण कधी काळी हिंदुत्वासाठी रस्त्यावर उतरणारा, मराठी माणसासाठी उतरणारा आजचा हा पक्षाची अवस्था ही लेफ्ट विचारसरणीकडे जी झुकत चाललेली आहे. आणि आता त्यांचे जे आमदार निवडून आलेत ते कुणाच्या जीवावर मुंबईत निवडून Left. आलेत एकदा जरा तपासून बघा, म्हणजे सगळं कळेल तुम्हाला. त्यामुळे कुणी एकत्र येत असेल, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. कारण दोन भावांनी एकत्र येऊ नये असं आमचं कधीच म्हणणं नाही. प्रसादजी त्यांनी यावं, प्रसादजी आमच्या त्यांना पूर्ण शुभेच्छा आहेत. पण हे का घरातनं बाहेर पडले होते, भांडणं एवढी टोकाची का गेली होती, एकमेकांवर टीका करत असताना कुठल्या भाषेचा प्रयोग झाला होता, संपलेला पक्ष, विना शर्ट, हे असं का बरं घडलं होतं मला सांगा बरं. असं ते एकत्र येत असतील त्यांनी यावं. नेमक्या आज ज्या मराठी माणसाचा विषय घेऊन करतायत, तर या मराठीसाठी मुंबईमध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असो, बीडीडी चाळीतला राहणारा सामान्य मुंबईकर असो, या सगळ्यांची व्यवस्था कोण करतंय. झोपडपट्टीत राहणारा आपल्या मराठी माणसाला त्याचं हक्काचं घर मिळावं म्हणून कोण झगडतंय. हा मुंबईतला मराठी माणूस मुंबईचाच राहावा म्हणून त्याच्यासाठी व्यवस्था करण्याचं काम कोण करतंय. अहो जनता बघते आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की होय, मुंबईतला मराठी माणूस, मुंबईतली जनता निर्णय आनंदजी बोला. मी त्याच्यावर सोडतो. प्रसादजी, हेच मराठी माणसाने 10 आमदार निवडून दिले ना आमच्या पक्षाला. सगळं चोरून गेले, सगळं नाव चोरले, पक्ष चोरले, ईडी सीबीआयचा दुरुपयोग केला, सगळं करून 10 डबल इंजिनची सरकार होऊन सगळं थकून 10 आमदार आले ना. म्हणजे पक्ष आमचा संपला नाही आणि मुंबईकरांनी आम्हाला सोडला नाही, हे स्पष्ट संदेश आहे. 36 मतदारसंघामध्ये 10 आमदार, हे काय सोपं म्हणजे असा नाही आहे की एकदा म्हणजे 2 आले आमच्याकडे. तुम्ही सगळं करून तुम्ही 4-5 जास्त आले आणि आम्ही नियमप्रमाणे, प्रामाणिकताप्रमाणे का आले. तुम्ही बघा ना 2000 जेव्हा निवडणूक होणार महानगरपालिकेची, नाही तुम्ही बघा ना, 227 मध्ये 227 मतदारसंघ आहेत महानगरपालिकेच्या. याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त आम्ही निवडून येणार हे तुम्हाला पण माहित आहे. त्यामुळे तुम्ही जे तुम्हाला करायचे आहे, तुम्ही डोम मध्ये रॅली करा किंवा रोडवर करा, जे करायचं करा, पण लोकांमध्ये गुस्सा आहे. ज्या प्रकारे तुम्ही पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळले ना, लोक एकदम निराश झाले आहेत. लोक तुम्हाला एकदम बहिष्कार करत आहे, भाजपचे लोकांच्या लोक मुंबईमध्ये. तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, तुम्ही आज मानत नाही, ठीक आहे, निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळं दिसेल ना की मुंबईकर कोणाला प्रेम करतात, कोणाला मान देतात, हे तुम्हाला कळेल. आता आज तुम्हाला नवीन तुमचे अध्यक्ष जे आहे, तुम्हाला आमची खूप खूप शुभेच्छा. तुम्ही त्याच्यामध्ये मस्त एकदम एन्जॉय करा. बाकी मुंबईकरांचे जे काम आहे आम्ही करतोय, रस्त्यावर आम्ही काम करतोय मुंबईकरांच्या. बरं, नक्कीच. आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमका मुंबई महानगरपालिकेवरती आता नेमका कोण झेंडा फडकवतं, कुठल्या पक्षाची सत्ता येते, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं.